आत्ताशी आला, लिटरली 4 तासानंतर आलाय. म्हणजे येतोच म्हणजे 9ला कॉल केला आणि 1 वाजता आलाय. हे मशीन जोडतो इथं, इकडच्या टायराला जोडून झालेलं आहे. हे बघा इकडे जोडलंय, आता इकडे जोडायचं आहे. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज माझं काही खरं दिसत नाही, कारण की आज सकाळपासून इकडं गावाकडे लाईट गेलेली आहे आमच्या, आणि माझे सगळे कामं पेंडिंगला राहून गेले. म्हणजे मोबाईल 30% चार्जिंगला आहे आणि कालच्या ब्लॉगची एडिटिंग पण अजून थोडी बाकी होती. म्हटलं सकाळी उठल्यावर करू, बट आता एडिटिंगला बसलं ते चार्जिंग पूर्ण खतम होऊन जाईल आणि ब्लॉगिंग पण करता येणार नाही. म्हटलं थोडा ब्लॉग लेट पडला किंवा उद्याही पडला तरी काय अडचण नाही म्हटलं, म्हणून ती गोष्ट स्किप करून दिली मी थोडी. आणि ओमचा पण कॉल आला होता, मी येतोय म्हणे, तर मग तो आल्यावर बघू काही सोल्युशन निघालं तर. आणि मी इकडे खातोय आता चहा आणि टोस्ट. बाकी मस्त वाटतंय, वातावरण पण मस्त झालेलं आहे. आणि सर्व मी व्हाईट शर्ट मध्ये घेऊन आलेलो इकडे धुण्यासाठी, एकदम चमचम करत आहे. पण आता रूमवरती गेलं, हे कपडे एक वेळा घातले तरी खराब होऊन जातात. ते का बरं काय माहिती. घराकडे राहिलं ना जास्त कपडे खराब नाही होत, पण रूमवरती राहिलं ना ते कपडे कसं काय खराब होऊन जातात जास्त समजत नाही. पण मात्र ते धुतलेले मस्त इस्त्री वगैरे करून घेऊन जाईल आपल्या रूमला घालायला. थोडाफार काही कार्यक्रम राहिला, इकडे तिकडे जायचं ठरलं तर मग काय हरकत नाही. गाईज आत्ताशी आला या, येऊ दे. आत्ताशी आला, लिटरली 4 तासानंतर आलाय. म्हणजे येतोच म्हणजे 9ला कॉल केला आणि 1 वाजता आलाय. काहीतरी अर्जंट कॉल चालू वाटतं, सिच्युएशन आहे. लिटरली 4 तास नंतर आलाय. माझं जेवण वगैरे होऊन गेलं. तू केलं का जेवण? हां, बाकी जाऊ दे मग. आणि आपला चष्मा परत एकदा इथंच राहून गेला होता. गाडीत चष्मा ठेवला म्हणजे इथंच राहणार तो, तिथं फिक्स आहे. आपण चार्जर आणि कॉर्ड पण घेऊन घेतलेली, मोबाईल चार्जिंगला लावून देऊ. आपल्याला अजून लाईट का आलेली नाही. बाकी आता जाऊ आपण, काहीतरी नियोजन बनवू. बाकी आता सगळ्यात आधी थोडंसं गाडीचं काम करायचं, व्हील अलाइनमेंटचं थोडं काम आहे म्हणे, तर ते आता दाखवतोय आम्ही गॅरेजमध्ये. कुठे रे? अलाइनमेंटच्या टायरच्या दुकानात. हां, टायरच्या दुकानात दाखवतो काय होतं, काय किती वेळ लागतो तिथं ते पण सांगता येत नाही. तर मग तसं अपडेट देतोच मी तुम्हाला. आता टायरच्या दुकानात पोचलोय. हे बघा इथे करायचं काम आपल्याला, गाडीचं हलवायचं. आपली गाडी इथं लावायची याच्यामध्ये. इथे आसन घेतलेलं आहे स्टूलवरती आणि हवा थोडंसं मेंटेन करून घेतलं आता 4 टायरांची. आणि हे इन्स्ट्रुमेंट आहे थोडे, याच्याने काहीतरी काय करणार आहे मला तुम्ही लक्षातच नाही. दिलेलं काय वाचता नाही येतं मला, तिथे दिलेलं आहे. बरोबर, नाव काय काय करतात? अलाइनमेंट करणार आहे आपण, अलाइनमेंट करणार आहे आपण. बरोबर आहे, ज्याच्याकडे गाडी त्याला बरोबर जमतं ते. आपल्याकडे काय गाडी नाही अजून, तर मग आपल्याला काय अजून ते नावं घेऊन येत माहिती नाही. पण लवकरच ते नाव पण लक्षात येऊन जातं, तुम्ही गाडी पण येऊन गेला. गाईज आणि इतका जबरदस्त पाऊस चालू होऊन गेला आहे. हे बघा एकदम जबरदस्त. काय आहे आता, कालपर्यंत वातावरण मोकळं होतं, पण आज अचानक अजून जोरात पाऊस चालू होऊन गेलेला आहे. तर किती वेळ चालतो काय माहिती पाऊस. गाईज फ्लो पा इतका जबरदस्त वाढून गेला आहे. आणि आपली गाडी अर्धी ओली होती आणि अर्धी खोडली, अर्धेच पत्र इथं म्हणून. बाकी पाऊस एकदम जबरदस्त वाढून गेला आहे. बा हे मशीन जोडतो इथं, इकडच्या टायराला जोडून झालेलं आहे. हे बघा इकडे जोडलंय, आता इकडे जोडायचं आहे. हा, कधीच गाडी लावायची. आता या सेन्सरला इकडं हे कॅमेरे अटॅच झालेले. इथं लॅपटॉपवर कम्प्युटरवर समजेल आता काय चालू आहे काय नाही, काय स्थिती आहे टायरांची सगळं समजून जाईल. अलाइनमेंटचा काय प्रॉब्लेम आहे काय नाही. प्रॉब्लेम भेटला आहे काहीच थोडंसं. इकडे 2.43 काहीतरी झालेला आहे प्रॉब्लेम. ते काका खाली गेले, ते करताय आता. आणि इकडे आपल्याला सर्व समजेलच किती कसं काय चालू आहे. रेड आहे म्हणजे रॉंग आहे, ब्लू आहे म्हणजे बरोबर आहे टायर. आणि एकदम गाईज आता आपलं अलाइनमेंटचं काम सक्सेसफुली झालेलं आहे. आता हे काढून आता निघायचं ना. बघू आपण इथून आपलं डन झालेलं आहे, काही विषय नाही.
गाईज अलाइनमेंटचं काम झालंय. आता फिरायला निघालोय आम्ही आणि मी मला तिथं फोन पण चार्ज करून घेतला म्हणून आता नो टेन्शन आहे, काही विषय नाही. गाईज आता देवळाला गेलो होतो आम्ही, कारण की ना ओमची थोडी बिझनेस डील होती, तर ती डील वगैरे क्रॅक झाली. आता आम्ही घराकडे निघालोय. बाकी आज दिवसभरात भरपूर काय झालं, खूप ठिकाणी गेलो, फिरलो वगैरे, पण तुम्हाला जास्त काही दाखवता आलं नाही कारण की ते थोडेसे पर्सनल काम होते म्हणून काय दाखवता आले नाही. बाकी आता उद्या मला जायचा प्लॅन चालू आहे की नाशिकला जाऊ म्हटलं, पण तो मला सोडायला ना होता, बट त्याला थोडेसे जास्तच बिझनेस रिलेटेड काम आहेत नाही का, आज डील क्रॅक झालेली म्हणून, तर मग त्यामुळे त्याला काही जमणार नाही, पण मग तो येणार आहेत परत मला भेटायला तिकडं. बाकी हा ब्लॉग इथं सेंड करतो, भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल बनवण्याचं सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.